तर दिल्लीमध्ये सीजेपी कार्यकर्ते आणि तरुणाईचं आंदोलन सुरू आहे। जंतर मंतरवर तरुणाई आंदोलन करते। संसद भवन परिसरामध्ये या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवलेली आहे। 150 मीटर आधी बॅरिकेडिंग सुद्धा केलेलं आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार सोनम वांगचुक यांनी घेतलेला आहे। निर्णय तो त्यांनी जाहीर केलाय। पोलिसांनी विद्यार्थ्यांना केलेल्या मारहाणीचा आपण निषेध करतोय आणि आपलं उपोषण सुरूच राहील असा निर्धार त्यांनी व्यक्त केलाय। जंतर मंतरवरील सीजेपीचं आंदोलन पोलिसांनी मोडीत काढण्याचा प्रयत्न केला असला तरी आपला लढा सुरू राहील, आपलं आंदोलन सुरू राहील, उपोषण सुरू राहील असं वांगचुक म्हणालेले आहेत। सीजेपीच्या प्रतिनिधींना संसदेतल्या खासदारांना भेटण्याची परवानगी द्यावी असंही वांगचुक म्हणालेत। तसंच सरकारच्या शिष्टमंडळासोबत तक्रारी मांडण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणीही वांगचुक यांनी केलेली आहे। सोनम वांगचुक काय म्हणालेत आपण एकदा पाहूयात ग्राफिक्स मधून। लाठीचार्जची क्रूरता पाहिल्यानंतर मी माझं उपोषण सुरूच ठेवणार आहे। जोवर तरुण नेत्यांना संसद भवनामध्ये खासदारांना भेटण्याची परवानगी मिळत नाही किंवा मला रुग्णालयात खासदारांना भेटण्याची परवानगी मिळत नाही तोपर्यंत मी माझं उपोषण सुरूच ठेवणार आहे। मला आशा आहे की सरकार शिक्षण मंत्र्यांना जबाबदार धरेल। चिथावणी देऊनही तरुणांनी ज्या प्रकारे शांतता राखली त्यामुळे मी प्रभावित झालोय। सरकार आणि पोलिसांना आवाहन आहे की त्यांनी विद्यार्थ्यांना संसदेमध्ये तक्रारी मांडण्याची परवानगी देऊन हा प्रश्न सोडवावा। मला खात्री आहे की तरुण तोच संयम, सहनशीलता दाखवतील। जशी सहनशीलता, संयम काल तरुणांनी दाखवला तसाच तो दाखवतील असं सोनम वांगचुक म्हणाले। सोनम का ये कहना है कि जिस क्रूरता से और बेरहमी से पीसफुली प्रोटेस्ट करते हुए स्टूडेंट्स को पुलिस ने मारा है, लाठीचार्ज की है, सिर फोड़ा है, तो वो उन्होंने डिसाइड किया है कि वो इस फास्ट को जारी रखेंगे और तब तक नहीं तोड़ेंगे जब तक यूथ को अपना मुद्दा पार्लियामेंट में रखने का मौका नहीं दिया जाता या पार्लियामेंटेरियंस सोनम को सफदरजंग हॉस्पिटल में मिल के ये अश्योर नहीं करते कि वो इस मुद्दे को इस बार के मॉनसून के सेशन का मेन मुद्दा बनाएंगे।